हे प्राणी विश्व म्हणून आहे. याच्यामध्ये 30 प्रकारचे प्राणीचे शिल्प बघायला मिळालं. म्हणजे आपण नॉर्मली तिथे कासव किंवा नंदी बघतो, पण त्यांना गाढव पण बघायला मिळालं, मांजर पण बघायला मिळालं, उंट पण बघायला मिळालं. मग ते तिथे काय आहेत बाबा, मग त्याच्या कथा काय आहेत, मग त्यांना काय महत्त्व आहे तिथे, त्याची सगळी माहिती त्याच्यात आहे. जाणारे दगड म्हणजे काय, तर साधारणपणे तुम्ही इथल्या दगडांचा कुठलाही टॅग केलं तर असे सारे गम पदनिसा असे सारे गम पदनिसा असे सप्तस्वर तुम्हाला ऐकायला मिळतात. इच्छाशक्तीच्या जोरावर काय करता येईल याचे मूर्तिमंत उदाहरणं म्हणजे हे कुंटे दाम्पत्य. आपल्या M50वरनं फिरून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळे मंदिरं बघितले, त्यातले वैशिष्ट्यपूर्ण मूर्तींचे फोटो काढून त्याचे पुस्तक संकलन केलेले आहे. आज त्यांच्या फोटोचे प्रदर्शन त्यांचे चिरंजीवांनी भरवले होते, त्याचा हा भाग. माझं नाव मुकुल योगेंद्र कुंटे. तर तुम्ही आता प्रदर्शन बघता, हे प्रदर्शन आहे देवांचे हात आणि गाण्याचे दगड बोलणारे पाषाण या विषयाने. माझे आजोबा स्वर्गीय मोरेश्वर केशव कुंटे आणि विजया मोरेश्वर कुंटे यांनी 1992 पासून 2007 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामधले 19 जिल्ह्यातली 19 तालुक्यातली गावातली मंदिरं बघितली आणि त्याच्यावरती प्रत्येक जिल्हावार आणि त्याच्यानंतर काही वैशिष्ट्यपूर्ण विषयांवर अशी पुस्तकं लिहिली आणि त्या पुस्तकांचं प्रदर्शन आम्ही भरत गेलो. तर हे प्रदर्शन देवांचे हात विषयावर आणि गाण्याला दगड बोलणारे पाषाण या 2 विषयांमध्ये प्रदर्शन आहे. तर जाणारे दगड म्हणजे काय, तर साधारणपणे तुम्ही इथल्या दगडांचा कुठलाही टॅग केलं तर असे सारे गम पदनिसा असे सारे गम पदनिसा असे सप्तस्वर तुम्हाला ऐकायला मिळतात. पलीकडची हे कुठनं दगड त्याने घेतलं? हे आपल्याला मिळालेत घोडे उडान नावाचं गाव आहे. पुरंदरपाशी वीर नावाचा डॅम आहे. वीर डॅमपाशी घोडे उडान नावाचं गाव, तिथं नाथ म्हस्कोबानाथ नावाचं मंदिर आहे. त्या मंदिराचं रिनोव्हेशन चाललं होतं आणि त्यावेळी तिथला एक दगडी खांब होता, तो पडला खाली आणि त्याच्या तिथले जे काम करणारे लोक होते त्यांना लक्षात आलं की याच्यातून काहीतरी वेगळा आवाज येतोय. तिथल्या सरपंचाला नंतर सरपंचांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करून हे दगड आपल्याकडं सगळे तिथंच मिळाले. आणि मग प्रसिद्ध जलतरणपटू मिलिंद तोळणकर म्हणून त्यांनी हे सगळे दगड आम्हाला घडवून दिले आणि त्याच्यातून सारे गम पदनिसा असे आवाज येतील अशी रचना त्यांनी करून दिली. पलीकडचा जो पार्ट आहे, तर रामायण महाभारत ही फक्त महाकाव्य नव्हती, तर खरंच त्यांचं अस्तित्व होतं. तर ही पाण्यावर तरंगणारे वीट बघून की खरंच वानरसेना आणि राम हे अख्खा लंकेला गेले होते परत, ही तसं एक प्रूफ हे असं बऱ्याच लोकांना माहीत नसतं किंवा आम्ही सुद्धा बघितलं की खरंच हे झालं होतं का आपण फक्त जे बघतोय इतिहासामध्ये ऐकलंय, पिक्चर बघितले, सिरीजमध्ये की रामायणात की राम सेतू सगळं बांधण्याने सेतू बांधण्याने गेला. तर ही पाण्यावर तरंगणारे वीट महाराष्ट्रामध्ये हेवाडपंथी मंदिरामध्ये अशा टाईपच्या विटा बघायला मिळतात. ही वीट बुलढाणामध्ये सिंदखेड म्हणून असं गाव आहे, तर तिथं आपल्याला त्या ठिकाणी आजोबांना मिळालेली होती. आणि या विट्याचं म्हणजे हे फिजिक्सच्या एक टेक्नॉलॉजीवर आधारित आहे की बेसिकली याच्यावरती तुम्ही दुसरं कुठलंही वजन टाकलं किंवा दुसरी नॉर्मल वीट ठेवली तरी ती वीट काय करते, ते दुसऱ्या जे जड वस्तू आहे ते ढकलून घेते आणि स्वतःवरती राहते. त्याच्यामुळे तुम्हाला ही पाण्यावर तरंगणारी विटा बघायला मिळतात. तर हे देवाचे हात नावाचा जो टॉपिक आहे, तर 2 हातापासून ते 32 हातापर्यंत देवी देवतांच्या ज्या मूर्त्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये बघायला मिळतात. तर त्याचं कारण काय असेल, तर साधारणपणे पहिलं कारण असं असतं की ते स्फूर्तीस्थान म्हणून. जसं उदाहरण द्यायचं तर शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावर तुम्हाला हनुमान असं एक शिल्प बघायला मिळतं. ते शिल्पाचं मेन जो मुद्दा होता तो मोठी होता, तो यासाठी होता की मावळ्यांना किंवा अजून गावकरी जे असेल त्यांना एक स्फूर्तीस्थान आणि एक पॉवर किंवा ताकदीचं, हनुमानी शक्तीची देवता आहे, एक त्यांना शक्ती मिळावी, त्यांना एक स्फूर्ती राहावी म्हणून हा हनुमान शिल्प असेल. तसं ही त्या स्पेसिफिक गावातल्या लोकांसाठी एक स्फूर्तीस्थान होती, एक सगळं लोक एकत्र जमायचं एक ते ठिकाण होतं, एक श्रद्धेचं ठिकाण होतं, म्हणून ती तशी मंदिरं बांधली गेली. मग काही चोल डायनेस्टीने बांधली, काही मग सातवाहन असू दे, राष्ट्रकूट असू दे, ते मराठ्यांपर्यंत पेशव्यांनी बांधलेले असू दे, अशा प्रत्येकाने त्यांच्या त्या कालखंडातल्या लोकांनी त्यांच्या स्पेसिफिक त्यांची मूळ देवी म्हणा किंवा तिथल्या एरियाची जी देवी होती त्याच्याप्रमाणे ते मंदिरांचं सगळं डेव्हलपमेंट केलं आणि ते वाढवलं. तर तुम्हाला ही अशी मंदिरं 2 हातापासून ते 22 हातापर्यंत 32 हातापर्यंत वेगवेगळ्या देवी देवांच्या मूर्ती तुम्हाला बघायला मिळतात. हे आता अच्छा ह्यांनी मग ते सगळं फोटो काढून माहिती पुस्तक असं तयार केलं का? हो, आपलं देवाचे हात नावाने एक वेगळं पुस्तक आहे, आवाज करण्याकडे त्या विषयावर वेगळं पुस्तक आहे आपलं. ओके. ही अष्टभुजा भवानी देवी जी स्वातंत्र्य सावरकरांनी जेव्हा वासुदेवंत फडक्यांना
जेव्हा पहिल्यांदा फाशी शिक्षा झाली होती आणि त्यावेळी ती प्रतिमा घेतली होती की देशाच्या स्वातंत्र्य मारिता मरेत झुंजेल, तर ती या देवीसोबत घेतली होती असं म्हणतात. त्याची आता हां बरोबर बरोबर.
हॉरर कोण टाकलं का हे खरं देव आहेत सगळे हॉरर मध्ये होतं ते यक्षिणी म्हणजे देव आहे आहे की काय यक्ष हा देव आहे ना यक्ष किन्नर गंधर्व हे सगळे देव आहेत लोक काय म्हणजे सांगितलं ना काय बोलतात वाटलं कोण ठेवतात आजकाल नाही, छान माहिती मिळाली या सगळ्यांमधून हा हे घेतो तुम्हाला जे लागतात ना याच्यावर माझा नंबर आहे त्यावरती आत्ता जे प्रदर्शन भरलंय त्या संबंधी हे पुस्तक आहे देवाचे हात म्हणून आणि जे विटा ठेवले आहेत त्याच्या संबंधी हे पुस्तक आहे आधुनिक विज्ञान म्हणजे ज्या मंदिरामध्ये विज्ञानाचा वापर केला गेला आहे म्हणजे गाणं दगड आहेत किंवा काही मंदिरांमध्ये बॉल बिल्डिंगसारखा वापर केला गेला आहे काही मंदिरांच्या दीपमाळा हलतात एक दीपमाळ हलवली की दुसरी दीपमाळ हलते तर काही मूर्ती अदांतरी आहेत अशा मंदिरांची माहिती आहे आपण जे किरणोत्सव ऐकतो ना महालक्ष्मी मंदिर किरणोत्सव होतो तसं महाराष्ट्रातल्या खूप साऱ्या मंदिरांमध्ये सूर्याचं पहिलं किरण त्या देवाच्या पायावरती पडतं हो देतो हे मागच्या वर्षी आम्ही छापलं प्रकाशित केलं त्यांचं पुस्तक संपूर्ण महाराष्ट्रातल्या 1000 गणपती सहस्र गणपती सहस्र कथा श्लोक आहे आणि तिन्ही भाषेमध्ये हिंदीमध्ये पण आहे इंग्लिशमध्ये पण आहे आणि मराठीमध्ये पण आहे आणि घड्याळात 2 मिनटं लावून प्रॉपर 2 मिनटात श्लोक म्हणून होतो एवढं परफेक्ट नाव 2 मिनटं एवढं आणि कुठलं हे माझ्या वडिलांनी केलं मी काही नाही केलं मी फक्त लोकांसमोर ठेवलं आहे सगळं काम त्यांनी केलं बघा असं ठेवून